Okay, well friends, in this session we will going to discuss different types of subject. आता प्रत्येक वेळेला वाक्यामध्ये दोन पार्ट असतात. एक पहिला पार्ट असतो तो असतो सब्जेक्ट आणि दुसरा पार्ट असतो प्रिडिकेट. आणि सब्जेक्ट तयार करणारे काही वर्ड्स असतात ज्याच्यामध्ये प्रोबॅबल सब्जेक्ट्स आपण म्हणतो की आपण स्पेसिफिकली प्रॉपर नाउन किंवा कुठल्याही नाउनचं रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी एक प्रोनाउन नावाचा पार्ट्स ऑफ स्पीच यूज करत असतो आणि त्या प्रोनाउन्सलाच प्रोबॅबल सब्जेक्ट्स किंवा 3 पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला बघायचे. सर्व प्रोबॅबल सब्जेक्ट्स आहेत यांचा स्टडी केल्यामुळे येणाऱ्या अपकमिंग कुठलंही सेंटेन्स जेव्हा आपण तयार करणार आहोत, प्रिपेअर करणार आहोत, थ्रो करणार आहोत बोलण्यासाठी, सो वी कॅन अंडरस्टँड इट. याला आपण तोंडपाठ करणं गरजेचं आहे. मोस्ट प्रोबेबल आपल्याला हे माहिती आहे, फक्त वी आर नॉट अवेअर हाऊ टू यूज इट. देन वी हॅव फर्स्ट पर्सन सब्जेक्ट. आता फर्स्ट पर्सन सब्जेक्ट मध्ये तुम्ही बघू शकता सिंग्युलर नंबर मध्ये आय, मी, माय अँड माइन हे जे आहेत ते सिंग्युलर नंबर मधले सब्जेक्ट आहेत. आय म्हणजे तुम्ही बघू शकता जो पर्सन जो बोलतोय स्वतः बद्दल बोलतोय. माय हा त्याची सेकंड केस आहे किंवा त्याचं पोझेशन असतं. मी हे त्याची सेकंड केस ऑफ सब्जेक्ट असते किंवा त्या आयचं त्या वाक्यातलं मी हे ऑब्जेक्ट पण असतं बऱ्याच वेळेला. आणि माइन, मायचंच एक रूप आहे माइन, ओल्ड इंग्लिश मध्ये यूज केलं जायचं. त्याच्यानंतर तुम्ही प्लुरल मध्ये बघू शकता वी, जेव्हा बोलणारा इन्क्लुडिंग हिमसेल्फ और हरसेल्फ त्याला स्वतःला इन्क्लूड करून बोलत असतो. कसं? वी आर इन द लेक्चर, आय एम गिव्हिंग यू लेक्चर, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्याच्यानंतर अस आणि आवर ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल मधली प्रोबॅबल सब्जेक्ट्स आहेत. देन वी हॅव सेकंड पर्सन सब्जेक्ट दॅट इज सिंग्युलर अँड प्लुरल. हिअर ओनली वन सब्जेक्ट इज देअर, यू, you and your. Now the subject here you means only listener. If listener is singular, only one person, we can call you only. And if the listeners are all, I'm talking them all inclusive, so that could be you also. So that is about singular and plural second person subject. Then we have next that is third person singular subjects and plural subject. Here you can understand singular masculine gender मध्ये ही, हिम आणि हिज ही 3 सब्जेक्ट्स यूज केले जातात. याच्यानंतर फेमिनाइन जेंडर मध्ये यू कॅन सी हर. आणि न्यूटर जेंडर म्हणजे नपुसक लिंगी मध्ये इट हे प्रोनाउन यूज केलं जातं. आणि या सर्वांसाठी त्यांचं प्लुरल म्हणून दे आणि देम यूज केलं जातं. ही सगळी प्रोबॅबल सब्जेक्ट्स आहेत, याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. वी हॅव टू रीड इट लॉट मेनी टाइम्स.